नमस्कार. मी अभिनेत्री अपूर्वा सोनार. सावित्री शक्तिपीठमध्ये राज्याध्यक्ष म्हणून काम करते. सर्वांना माझा जय ज्योती, जय सावित्री. मैत्रिणींनो, आजचा विषय माझा थोडा वेळ जाऊ द्या. बरेचदा काय होतं, आपला एखाद्या विषयामध्ये अगदी चालता बोलता किंवा एखाद्या साध्या आपण गप्पांमध्ये काय होतं, एखाद्या वेळेला वाद निर्माण होतं. म्हणजे काही गैरसमज म्हणावे किंवा काही म्हणावं आणि तो वाद म्हणावं, भांडण म्हणावं, तो विषय अगदी क्षुल्लक असतो. पण प्रत्येकाला असं वाटत असते, की आपली बाजूच अगदी बरोबर आहे. त्यामुळे मी माघार कशाला घेऊ? आणि असं करताना होतं काय, तो जो वाद असतो तो चिघळत जातो. अशा वेळेला काय करायचं? म्हणजे त्या परिस्थितीपासून कारण प्रत्येकाला वाटते आपली बाजू बरोबर आहे. त्यामुळे मी म्हणेल तसंच झालं पाहिजे किंवा मीच बरोबर आहे. तर अशा वेळेला काय होतं, जर आपण तेव्हाच ती बाजू सिद्ध करायची वेळ आली किंवा तेव्हाच आपण ती बाजू जर मांडण्याचा प्रयत्न केला, तर होतं काय, यामध्ये सोल्युशन निघत नाही आणि सारखा तो वाद चिघळत जातो आणि त्यामुळे पुढच्याही व्यक्तीचे मन कलुषित होते आणि याही व्यक्तीचे एकमेकांबद्दल एक गैरसमज निर्माण होतात आणि उगाचच वाईट भावना निर्माण होऊन जाते. तर अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला त्या झालेल्या प्रकारामध्ये सोल्युशन काढण्यापेक्षा त्या परिस्थितीपासून दूर व्हायचं. काही दिवस किंवा काही वेळ तो विषय तसाच आहे तशा पद्धतीचाच ठेवून द्यायचा आणि त्यावर विचार विनिमय करायचं, चिंतन मनन करायचं. दोन्हीही बाजू मांडून त्या परिस्थितीचा विचार करायचा आणि जेव्हा पूर्ण परिस्थिती निवळते, पूर्ण शांत झालेलं असते, तेव्हा तो विषय ज्या व्यक्तीमुळे किंवा ज्या व्यक्तीसोबत आपल्याला हा प्रसंग घडलेला असतो किंवा गैरसमज झालेला असतो, वाद झालेला असतो, भांडण झालेलं असतं, त्यांना तो सांगण्याचा प्रयत्न करायचा. मैत्रिणींनो, नक्की यामध्ये यश होते. काय होतं, तीही व्यक्ती वेळ गेल्यामुळे त्याचा विचार करतो आणि ही व्यक्तीसुद्धा विचार करत असते. तेव्हाच आपण वारंवार ती गोष्ट इकडे-तिकडे सांगण्यापेक्षा जर आपण शांत राहून त्यावर विचार विनिमय केला, तर यामध्ये सोल्युशन नक्की निघतं. आपण पिक्चरमध्ये सुद्धा बघितलं असेल. एखादा प्रसंग होतो आणि मग ती व्यक्ती म्हणते, की "तू माझ्याशी बोलू नको, सध्या मला एकट्याला राहू द्या." तर खरंच तेव्हा स्वतः एकटं जर राहिलं, तर या परिस्थितीपासून आपण दूर होतो. त्या परिस्थितीचा विचार करायला आपल्याला वेळ मिळतो आणि ह्या ज्या गोष्टी घडलेल्या असतात, त्याच्यातून नक्की सोल्युशन मिळते. म्हणून कधी-कधी एखाद्या वेळेला थोडा वेळ जाऊ द्या, हा जो शब्द आहे ना, हा अतिशय कामाला येतो आणि थोडा वेळ जाऊ दिल्याने खरंच त्या प्रॉब्लेममधला सोल्युशनही निघतं. धन्यवाद.